मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सकाळचे जेमतेम 9 वाजत होते. एक मेटाडॉर मुख्य रस्ता सोडून गावातील रस्त्यांच्या जाळ्यामध्ये घुसली. सराईताप्रमाणे पहिल्या 7 गल्ल्या सोडून 8व्या गल्लीच्या अगदी तोंडाशी असलेल्या सदावाकडे यांच्या घरापाशी थांबली. गाडीचा मागचा दरवाजा उघडून 4-5 हट्टे-कट्टे तरुण बाहेर पडले. त्यातला एका दाढीवाल्याने ड्रायव्हरला बजावलं, "आत्ता लगेचच येतो आम्ही. गाडी बंद करू नगस. मी काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेव." ड्रायव्हरने मान डोलावली. तसे सगळेजण वाकडेंच्या घरात एखाद्या वादळाप्रमाणे घुसले. समोरच पण पाठमोरी एक तरुणी, जिचे नाव मिशा, आपल्या खांद्यावरती धुतलेल्या कपड्याचं ओझं घेऊन समोरच्या दोरीवरती वाळत टाकत होती. ती टोळधाड घरात घुसताना एकदम अंधार झाल्यासारखं झालं. तसं मिशाने मागे मान वळवली. तोपर्यंत सगळ्यांनी तिच्यावरती झडप घातली. काही कळायच्या अगोदरच मिशाचं बोचकं बांधून मेटॅडॉरमध्ये टाकलं आणि दुसऱ्याच क्षणाला ती मेटॅडॉर वाऱ्याच्या वेगाने नजरेआड झाली. झाल्या घटनेमुळे घरात उडालेला हाहाकार इंजिनाच्या आवाजात लुप्त होऊन गेला. रस्त्यावरील सगळी अडथळे पार करून ती मेटॅडॉर शहराच्या बाहेर पडली. हातपाय बांधलेली आणि तोंडात बोळा कोंबलेली मिशा लोळागोळा होऊन सीटवरती पडली होती. भीषण शांतता होती. सगळेच मुकाट बसले होते. एखाद्या खाटीकाच्या चेहऱ्याप्रमाणे दिसणारे दोघेजण भसाभसा बिड्या ओढत होते. नक्कीच ते सगळेजण अस्वस्थ दिसत होते. जणू त्या सगळ्यांनी एकमेकांशी न बोलण्याची प्रतिज्ञाच केली होती. अर्धा तास प्रवास झाला आणि मग त्यातील एका घोड्यासारखे तोंड असलेल्या एकाला वाचा फुटली, "अबे गण्या, गाडी सुभानरावाच्या माळाकडे घेशील." सुभानरावाचा माळ म्हणजे सगळ्या गावगुंडांचा राबता असलेला एरिया. सुभानरावाचा माळा म्हणजे हातभट्टीचे अजस्त्र कारखाने आणि वरली मटक्याची मुख्यालय. हे न ओळखण्याइतका गण्या काही रिकाम्या डोक्याचा नव्हता. त्याने माळाकडे गाडी वळवली. त्या माळावरती 1-2 मजली जुने पुराणे घर होते. त्या घरापुढे गाडी थांबली. लागलीच त्यांनी मिशाचे मुटकुळ बाहेर काढलं आणि घरात आणलं. दारात गाडी थांबल्याचा आवाज ऐकून रंगाने काळा आणि देवीचा व्रण घेऊन तारवटलेल्या चेहऱ्याचा सुभानरावाचा वारसदार रंगराव बाहेर आला आणि ते मिशाचं ते मुटकुळ पाहून म्हणाला, "अबे दीडशाण्यांनो, तुम्हाला काही डोकं वगैरे आहे की नाही? माझ्या फुलासारख्या अनारकलीला बांधून आणतात का रे? काय करतासा छोट मालक? या तुमच्या अनारकलीनं वरडाआरडी करून गोंधळ घातला असता तर मग आम्ही काय करायचं?" त्या टोळक्यातील बारक्या आपलं तोंड उचकटत म्हणाला. बोलता बोलता त्यांनी मिशाचं बांधलेला हातपाय सोडले. डोळ्यावरची पट्टी आणि तोंडातील बोळा देखील काढला. त्याबरोबर ते सगळे विजयी मुद्रेने रंगरावाच्याकडे बघू लागले. पण रंगराव त्या मिशाचा मिशा असलेला चेहरा पाहून आपले डोळे पांढरे करीत धाडकन घेरी येऊनच खाली कोसळला. "अरे तिच्या मायला, हा रंगराव मेला बिला की काय म्हणायचा?" मारुती म्हणाला. "शंकर्या, बघ बरं, त्याची नाडी बिडी चेक कर जरा." शंकर्याने खाली बसून रंगरावाच्या पैजाम्याची नाडी सोडली आणि खिशातील बिडीचं बंडल काढून मारुतीच्या हातात दिलं. तेव्हा त्याच्या कमरेत भैरूने एक सणसणीत लाथ घालत त्याचा श्वास चालू आहे की नाही हे बघण्यास सांगितलं. तेव्हा कुठे शंकर्याने रंगरावाच्या नाकासमोर हात फिरवून पाहिला. काहीच हालचाल दिसली नाही. शंकर्या म्हणाला, "हा हरामखोर रंगराव निदान पोरगी बघून असा सहजासहजी तरी मरायचाच नाही. भैरू, पाणी तरी आण रे बाबा बादलीभर त्या समोरच्या डबक्यातनं. रिकामी करूया याच्या डोक्यावरती. मग बघा कसं डोळं उघडतूया त्या." मारुती म्हणाला, "असं बेशुद्ध पडल्यावर कांदा फोडून नाकाजवळ धरतात म्हणे. लेका, फेफरं येऊन कुणी कोसळलं तर तसं करत्या ती.
हा तर नॉमिनल बेशुद्ध झाला हाय, शंकर्या वदला. पण समोरचा फेफरं येऊन पडला आहे की नॉमिनल बेशुद्ध झाला आहे हे ओळखायला डॉक्टर आहे की काय रे अतिशहाण्यांनो तुम्ही? बरं, पोरगी बघून रंगरावाला फेफरं यावं किंवा बेशुद्ध पडावा असं काही कारण नाही. खरं तर रंगरावचा चेहरा बघितल्यावरती अनेक पोरींना फेफरं आल्याने दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागलं आहे. मला वाटतंय आता यावर एकच जालीम उपाय आहे. कोणता तो विचारा. अरे गाढवांनो, चर्चा नको. विषयाचं मुर्दा पाडून चर्चा फक्त विद्वान लोक करत्याती. आपल्यासारखं सांगकामं नाही ती. आपल्या या चर्चेत रंगरावचं काही बरं वाईट झालं तर मोठं मालक सुभानराव आपला मुर्दा पाडल हे लक्षात ठेवा. उपाय असा आहे की आपल्या पायातील चप्पल काढायची आणि याच्या नाकाजवळ धरायची. असं शंकर्याने म्हटल्याबरोबर बहिरूने आपली टायरची चप्पल काढून रंगरावाच्या फेंदारलेल्या नाकाजवळ धरली. तो पावे तो मघाशी डबक्याकडे पाणी आणण्यासाठी पळालेल्या बारक्याने घाण वास आणि काळा रंग असलेले बादलीभर पाणी आणले आणि ते बादलीभर पाणी रंगरावाच्या तोंडावरती रिकामं केलं. तसा त्याच्या नाकाजवळ चप्पल धरून बसलेला भैरूही भिजून ओला चिंब झाला. अरे 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 असे करीत हातातील चप्पल टाकून बहिरू बाजूला झाला. तुमच्या मायला तुमच्या, रंगराव बेशुद्ध झाला हे मी नव्हे रे. आणि काय आश्चर्य. डोळे उघडत रंगराव पण उठून बसला. घरातलाच आपला जवळचा माणूस गचकलेला असावा असा त्याचा चेहरा दिसत होता. आपले डोके झिंझाडल्याप्रमाणे करून त्याने भिजलेल्या डोक्यावरील केसातील पाणी चौफेर उडवलं. मग बाजूला असलेल्या कळकट कपड्याने चेहरा पुसला. नाकात आलेला माल त्याने फुरकन आतमध्ये ओढला. त्याचबरोबर एक जोरदार शिंक दिली. सगळ्यांना आपल्या भव्य दिव्य शिंकेचा थोडा थोडा प्रसाद दिला आणि या सगळ्यातून सावरल्यावरती तो म्हणाला, ही कोणती मुलगी पळवून आणलीसा हरामखोरांनो? माझी प्रेयसी ही नक्कीच नव्हे. काय समजलात? हा? आता रंगराव सोडून बाकींच्या सगळ्यांवरती बेशुद्ध पडण्याचीच वेळ आली होती. बारक्या सगळेजण एक सुरात बोलले, काय म्हणतायसा हे छोटं मालक तुम्ही? तरीच त्या पोरीला तिच्या घरातून उचलल्यापासून प्रश्न पडलाच होता की काळा सावळा रंग, बडबडीत डोळं आणि फावड्यासारखं पुढं आलेलं दात आणि महत्वाचं असलेल्या पुरुषांसारख्या हलक्याशा मिशा, अशी अवतारी पोरगी जी लाख दूर राहिले. अगदी 2 जणींहून सामान्य असलेल्या पोरीवरती आपलं छोटं मालक कसं काय लट्टू झालं तर? सकाळी ती पाठमोरी असल्यानं तिच्या सौंदर्याचा तसा कुणाला साक्षात्कारच झाला नव्हता. आधीच गद्धे 25 आणि त्यात प्रेमांधळा असतं म्हण. वयात आलेली गाढवीन सुद्धा देखणी दिसते असं म्हणत्याती. कारण प्रेमांधळा असतं या नवं, असं ते करून करून भागलेले अनुभवी लोक म्हणतात. पण रंगरावचा असा पोपट व्हावा असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं कोणालाच. ही माझी अनारकली नव्हे. रंगरावने आपले पूर्वीचेच पालुपद लावलं आणि मग चिडक्या आवाजात म्हणाला, गाढवांनो, माझ्या प्रेयसीचं नाव सुरेख आहे रे. ती नावाप्रमाणेच सुरेख आहे, अगदी मधुबालासारखी. छोट मालक, तुमची ती कोण सुरेखा का मधुबाला असल ते असल तकडं, पण हिच्या पळवापळवीमध्ये आमचा काटा ढिल्ला होणार अशी लक्षणच आम्हाला दिसू लागली आहे ती बघा. नाही मित्रांनो, मी तुमच्याशी खोटं कशाला हो बोलू. पुन्हा रडवेल्या आवाजात रंगराव म्हणाला, मी यापूर्वी देखील माझ्या सुरेखाला पळवून सुद्धा नेली होती रे. आणि रंगरावला पूर्वीचं सारं काही आठवू लागलं. जेमतेम 6 महिने झाले होते त्या गोष्टीला. तिचे वर्ग शिक्षक जिराफे सरांच्यामुळे तिच्याशी ओळख झालेली. पुढे या ओळखीची परिणिती प्रेमामध्ये लग्नाच्या आणाभाका झाल्या. पण माझा बाप मोठा खवीस, जिल्ह्यात मटका किंग आणि हातभट्टी सम्राट म्हणून प्रसिद्ध, बक्कळ पैसा आणि गुरमीत वावरणारा सदानकदा. तो लग्नाला होकार देण्याची अजिबात शक्यता नव्हती. तेव्हा मी आणि सुरेखा पळून गेलो. खिशात 2-3 हजारच होते. रांजणगावच्या गणपती मंदिरात एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न केलं. तिथून मग नाशिकला गेलो. पण नाशिकला दुसऱ्याच दिवशी अटक झाली. पोलिसांनी दोघांची वरात गावाकडं आणली. सुरेखा मूळची रंभापूरची. शिक्षणासाठी ती तिच्या काकांच्याकडे म्हणजे सदावाकडे यांच्याकडे आली होती.
तिच्या काकांनी तिच्या जन्मतारखेचा दाखलाच कोर्टामध्ये दाखल केला. त्या दाखल्यानुसार सुरेखा सज्ञान व्हायला केवळ 3 महिन्याचा अवधी असल्यामुळे अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप ठेवून खटला भरला गेला. कोर्टातील खटल्यांचा ढीग उपसून खटला उभा राहायला 3-4 वर्ष सहज लागणार होती. तोवर गप्प बसायचं नाही तर सुरेखाशी संसार करून आपल्या पहिल्या पोराला घेऊनच कोर्टामध्ये तारखेला हजर राहायचं असं ठरवलंच होतं. क्या खाना तो दम खाना असं म्हणत 3 महिने दम धरला होता. सुरेखाच्या भोवतालचा पहाराही आता सैल झाला होता. मग पुन्हा पळून जायचं ठरलं. कारण यावेळेस मुलगी अल्पवयीन म्हणून मागच्या वेळेसारखी गोची व्हायचा प्रश्नच येत नव्हता. आता मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. असा विचार करून मस्त प्लॅन केला. तर तुम्ही हरामखोरांनो सुरेखाऐवजी ही दुसरीच दाढी मिशा असलेली मिशा आणून माझी पार गोचीच करून टाकली की. सर्वस्व गमावलेल्या माणसाप्रमाणे कपाळावरती हात मारून रंगराव बसला होता. बहिरूने तर आपले हात कोपरापासून ढोपरापर्यंत जोडले आणि त्या पळवून आणलेल्या मुलीस विचारलं, बाई तू आहेस तरी कोण ग? मी मिशा. पुरुषाप्रमाणे भसाड्या आवाजात ती मुलगी म्हणाली, सुरेखा माझी मावस बहीण आहे. चिकनी माझं गाव. दिवाळीच्या सुट्टीत इकडे आले होते तर तुम्ही. माफ कर बाई, आमची लय मोठी घोडचूक झाल्या. चुकबुल घ्यावी द्यावी. शंकर्या म्हणाला. माफ कर दे ना बहीण, बारक्याने आपल्या बरी आवाजात कुरकुरला. काय? मिशा भेसूर आवाजात किंचाळली. बरं हेही राहू द्या, आम्ही फक्त मिशाच म्हणतो. तर मिशाजी, कल्याणच्या सुभेदाराने आपली सून जशी सन्मानपूर्वक शिवाजी महाराजांच्याकडे. हे बैताड, आबे कधी शाळेत गेला नाही आणि निघाला इतिहास शिकवायला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून वगैरे म्हणायचं. हा हा, मला तेच म्हणायचं होतं. म्हणून काय म्हणतो या मिशाजी, ज्याप्रमाणे छत्रपतींनी त्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने तशा आम्ही तुला. इति रंगराव. पण ती सून होती. अजून माझं लगीन व्हायचं आहे. तेव्हा इतिहासातली वांगी इतिहासातच ठेवा. वर्तमान काळात येऊन थोडा विचार करा. मला अजून 6 महिने बाकी आहेत. मिशाचे बोलणे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नार्थक चिन्ह आणि आश्चर्याचे भाव बघून आपले म्हणणे पुढे चालू ठेवत म्हणाली, अहो मला तसं म्हणायचं नव्हतं. 6 महिने बाकी आहे ती मला कायदेशीररित्या सज्ञान होण्यासाठी. तेव्हा परत पोचवली तर तुमच्यावरती अल्पवयीन मुलीला पळवून नेलं म्हणून आणखीन एक गुन्हा दाखल होणार बघा. आणि पळवून आणून तशी बी तुम्ही माझी सगळी इज्जत धुळीस मिळवल्या. आता माझ्याशी लगीन कोण करणार? तेव्हा आता तुम्हीच माझ्याशी लगीन कराया पाहिजे. मिशाच्या म्हणण्यावर रंगरावची प्रतिक्रिया अजमवावी म्हणून सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या. तर रंगराव पुन्हा एकदा डोळे पांढरे करत धाडकन खाली कोसळत बेशुद्धच झाला. मायला, याला ऐन मोक्याच्या क्षणीच डोळं पांढरं करीत बेशुद्ध पडायची कला एकदम मस्त जमली हाय. याला शुद्धीवर आणण्यासाठी लागणारे औषधी त्या डबक्यातच आहे. त्याच्या पायाला दोरी बांधून आणि उलटा त्या डबक्यात टाकूया बघा, म्हणजे समजल तरी आणखीन काय काय कला आणि कसल्या कसल्या कला याला अवगत हायती त्या. मारुती एका दमात बोलून गेला. तसेच सगळेच खिदळू लागले. इकडे मिशाला पळवून नेल्यावर एकच गोंधळ उडाला होता. सदावाकडे केवळ त्या गल्लीतच नव्हे तर अख्ख्या गावात पुढारी म्हणून प्रसिद्ध होते. झालेल्या घटनेनं तो तर पिसावूनच गेला होता. आपल्याच घरातल्या पोरी का पळविल्या जातात हे गणित काही त्याला उलगडता उलगडत नव्हतं. गेल्या वेळी सुरेखा आणि आताही मिशा. मिशा तर 2च दिवसापूर्वी चिकनीहून आली होती. तेव्हा तिचं हितं कुणाशी काही लफडं असणं हे शक्यच नव्हतं. म्हणजे एक शक्यता अशी असू शकते की सुरेखा समजून मिशालाच कुणीतरी काय, तो बदमाश हरामखोर बापाचा महाबदमाश कार्ट रंगरावच असणार हे मात्र नक्की. घरच्यांना धीर देत तो म्हणाला, गप्प बसा, रडाभिकी करू नकासा, सारं काय ठीक होईल. मी हाय नव्हं. 2-4 जणांशी चर्चा करतो म्हणजे काय माहिती मिळेल. येतो जरा बाहेर जाऊन. असं म्हणत डोक्यावरती टोपी, पायात चपला सरकवल्या. तेवढ्यात आतून ग्रहलक्ष्मी कडाडली.
अहो, मुलीचा तपास करायला चालला आहे की नेतागिरी करायला? परक्याची पोरती, लवकर काय ते करा. रिकामटेकड्या लोकांशी चर्चा करून पुरीच्या आणखीन बदनामी तुम्ही करू नकासा. त्यापेक्षा पोलिसांच्याकडे जाऊन सरळ तक्रार द्या, म्हणजे काहीतरी उपयोग होईल. चाललं मोठं चर्चा करायला, काय डोक्यात शिरतंय का व तुमच्या? अगं, ग्रामपंचायतीचा सदस्य झालो म्हणजे अगदीच अक्कल नाही असं नाही ग. मी त्या संदर्भातच बाहेर निघालो आहे. बायकांना बाहेरचं काही कळत नाही. तू गप्प राहा, नाहीतर गावभर बोंबलत बसशील. मी पाहतो ते काय करायचं आहे. वैतागून वाकडे घराबाहेर पडले. गावातले 15-20 रिकामटेकडे गोळा केले. त्यांना काय झालं आहे आणि काय करायचं आहे हे समजावून सांगितलं आणि ते सगळेजण लाठ्या काठ्या घेऊन सुभानरावाच्या घराकडे आले. घरी सुभानराव नव्हता, पण त्याची बायको शेवंता होती. तिची देहयष्टी एखाद्या पैलवानाला लाजवेल अशी होती. घरी आलेल्या वाकडेंच्या सोबत आलेल्या जमावापुढे झाशीच्या राणीच्या आवेशात ती सामोरी आली. सगळं ऐकून घेतल्यावर तिनं आपल्या खणखणीत आवाजात सुनावलं, काय गोंधळ घातलाय तुम्ही लोकांनी हा? तुमच्या पोरानं आमची पोरगी पळवून आणली हाय. पोरगी पळवून आणणारा काय आई बापाच्या पदराखाली तिला ठेवतोय व्हय? बघा शोधा घरात कुठं असेल तुमची पोरगी. आवेशानं शेवंता दारातून बाजूला झाली. त्याबरोबर खवळलेल्या लोकांची हवाच काढून घेतल्यासारखं झालं. कुणीच पुढं होईना. तशी शेवंताबाई जरा जास्तच त्वेषानं बोलली, हिथं घरापाशी दंगल करून मारामारी करून काय पोरगी सापडतीया होय तुम्हासनी? शहरातील लॉज, बस स्टेशन तपासा, पोलीस स्टेशनावरती जा. तुमचा आणि आमचा दोघांचा बी येळ वाया घालवतायसा कुठं? पण शेवंताबाई, तुमच्या मालकांना तर बोलवावं. आम्ही भेटून ताकीद देऊन जातो त्यासनी. मालक घरात असतं तर तेच तुमच्या स्वागताला आलं नसतं का? ते जिल्ह्याला गेलेला हाय ती. आल्यावरती सांगेन मी सारं त्यासनी. तवर तो रंगराव सापडलाच तर खूप हाना त्याला. सारेजण शांत झाले आणि सगळे परत फिरले. दिवसभर शहरातील लॉज, सिनेमागृह, बस स्टेशन्स, रेल्वे स्टेशन्स आणि सुभानरावाचं घर देखील शोधून झालं होतं. निराश होऊन खूप रात्रीचे ते घरी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी वाकडेंनी सरळ पोलीस स्टेशनाचीच वाट धरली. साहेब, वाकडेंनी फौजदाराच्या केबिनमध्ये प्रवेश केला. बोला की. फौजदार हावरट म्हणाले, जनतेच्या सेवेसाठीच तर आम्ही इथे बसलो आहोत. साहेब, एक कंप्लेंट आहे. माझ्या घरून मुलीचं अपहरण झालं आहे. वाकडे एका दमात बोलून गेले. खरं तर त्यांना लाज वाटत होती आपल्या घरातून मुलीला पळवल्याचं सांगणं, पण काही इलाजच नव्हता राहिला आता. काय सांगताय काय? अपहरण आणि तेही मुलीचं? आणि केव्हा हो झालं? फौजदार हावरट जवळपास आनंदानेच ओरडले, कारण त्यांना नोटांच्या गड्डीचे घबाड नजरेसमोर दिसू लागलं होतं. कालच साहेब, काल सकाळी पळवून नेलं पोरीला आणि आज कंप्लेंट करायला आलात तुम्ही. याचा अर्थ काय हे सांगा अगोदर. नाही म्हणजे साहेब, त्याचं काय आहे? म्हणजे मला वाकड्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. अरे कोण आहे रे बाहेर? घ्या रे याला कस्टडीमध्ये आणि दाखवा हिसका, म्हणजे खरं काय ते कळेल आपल्याला. साहेब, मी नगरसेवक आहे. कपाळावरचा घाम पुसत रडक्या आवाजात कसे बसे ते म्हणाले. पोलिसांची कस्टडी, पोलिसी हिसका या शब्दांनी ते एकदम कावरे बावरे झाले. नगरसेवक म्हणजे एक नंबरचा पैसा खाणारा. ही ठिकाणं म्हणजे फक्त पैसे खाणाऱ्यांचाच अड्डा. कोणतेही काम निघालं की कमिशन मिळाल्याशिवाय ठेकेदाराला काम दिलेच जात नाही. काय बरोबर आहे ना हो? फौजदार हावरट आपले लाल दात विचकत म्हणाले. काहीतरी साहेब. साहेब, सगळ्यांनाच काही पैसे खाणं जमत नाही हो. काही लोकांच्यामुळे सगळ्यांची बदनामी होत असते. वाकडे आता थोडे सावरलेले दिसत होते. बरं, पैसे खाण्याविषयी आपण नंतर केव्हा बोलूच. अगोदर मला हे सांगा, पोरीला काल पळवून नेलं आणि कंप्लेंट द्यायला तुम्ही आज आले का बरं? गेले 24 तास तुम्ही झोपला होतात की काय? लवकर बोला, पटापट बोला. फौजदार साहेब, चूक झाली आहे खरं. तेव्हा थोडं समजून घ्या आम्हासनी. तशी उजव्या हाताची 10 बोटं नाचवत फौजदार हावरट म्हणाले. एवढ्याची व्यवस्था करा अदुगर, मगच कालच्या तारखेत लिहून घेतली जाईल बघा कंप्लेंट. किती? 1000 नव्ह,
देतो साहेब, आत्ता देतो. घ्या लिहून कंप्लेंट. 1000 नाही, तुम्ही समजता त्यावर 1 झिरो लावा आणखीन. समजलं की नाही? साहेब, एवढ्याशा चुकीसाठी 10,000? वाकडेंनी आव्हांडाच गिळला. तसे फौजदार हावरट खुर्चीवरून उठले आणि अटेन्शनच्या पोजमध्ये उभा राहत ओरडले, कोण आहे रे तिकडे? आणि हे बघा वाकडे साहेब, आम्हाला खूप तपास करावा लागेल. डोक्याला फार त्रास असतो. बरं, जर जास्त वाटत असतील तर 8 फायनल. बस, हे फायनल. तुम्ही 8 टाका आणि बिनधास्त घरी जा. 2 दिवसात त्या पोरीला तुमच्या समोर हजर करतो की नाही ते बघाच. आणखीन तासभर इथे बसलो तर चक्कर येऊन आपण पडू. या विचाराने वाकडेंनी 8,000 रुपये टेबलवरती ठेवले. फौजदार हावरटांची कीर्ती आजवरती कानावरती आली होती. हा फौजदार डायरेक्ट पैसे मागतो. कुणीही मध्यस्थ नसतो. त्यामुळे पोलीस स्टेशनकडे जाताना खिशामध्ये नोटांचे थोडे ओझे घेऊनच गेले. फार तर 1000-2000 लागतील असा त्यांचा एकूणच अंदाज होता. पण हावरटांची भूक खूपच जास्त होती. साहेब, ज्या गाडीतून मुलीला पळवून नेण्यात आलं त्या गाडीचा हा नंबर. वाकडेंनी खिशातून कागदाचा एक कपटा बाहेर टेबलावरती ठेवला. तो कागद हाती घेत एक नजर फिरवीत ते म्हणाले, आय सी, ठीक आहे आता. तुम्ही ना बिनधास्तपणे घरी जा. आता तपासाला वेग येईल बघा. बरे, येतो साहेब, असं म्हणून सदा वाकडे बाहेर पडले. वाकडे गेल्यावर फौजदारांनी बेल वाजवली. तसा बाहेरच्या बाकड्यावर बसलेला हवालदार आपला ड्रेस व्यवस्थित करत आत आला आणि सॅल्यूट ठोकून उभा राहिला. तसे फौजदार हावरट म्हणाले, हे बघा, या नंबरच्या गाडीचा तपास करा आणि असेल तिथे जप्त करून घेऊन या. ताबडतोब हजर करा. च्या मायला हात खाजवू लागला हाय आमचा. सॅल्यूट ठोकून ते बाहेर आले. तासाभरातच त्यांनी हवी होती ती गाडी आणून दाखल केली. ड्रायव्हर क्लिनरला फौजदाराच्या केबिन पर्यंत आणलं. तशी एक सनसनीत लाथ हाणली. ते दोघं कोलमडत साहेबांच्या पायाजवळ धडपडले. तसे फौजदार खुर्चीतून उठले आणि त्या दोघांच्या कानाखाली जाळ काढत म्हणाले, भडव्यांनो, हे धंद कवापासून शिकला सारं तुम्ही? पोरीला पळवून न्यायचं म्हणजे खूपच हिंमत झाली म्हणायची तुमची. तुमच्याकडे एकतर लायसन्स नाही, गाडीचं कागदपत्र नाही. ती 10च्या ऐवजी 20-25 बाया माणसं मेंढरासारखं भरतायसा काय? आणि भरीस भर अल्पवयीन पुरीला पळवून नेतायसा काय? तुमच्या बापाचं राज्य आहे का रे भोसडीच्यानो? म्हणजे हे तर फारच झालं म्हणायचं. आम्ही कायद्याचं संरक्षक गावात आहोत हे तुम्ही विसरूनच गेलायसा पार. तुम्हाला पोलिशी खाक्यात दाखवावंच लागल. हवालदार, यांना आतमध्ये घ्या बघू. साहेब, साहेब, आमचं ऐकून तर घ्या. बाळंतीण न्यायची आहे म्हणून आम्हाला घेऊन गेले. दोघातील जरा निब्बर असणारा ड्रायव्हर बोलला, आमच्याजवळ थर्मामीटर थोडाच आहे की ज्यामुळे आम्हाला समजेल आलेलं भाडं साधं आहे का काही भानगडीचं आहे ते. आणि साहेब, आम्ही त्या पोरीला देखील विचारलं की जिथून तुला आणली तिथं नेऊन सोडतो. पण यायला ती तयारच नव्हती. म्हणाली तिथे जाऊन का आम्ही विहिरीत जीव देऊ? म्हणजे आता बघा तुम्हीच यात आमची काही चूक आहे का? तसे फौजदार छदमीपणे हसत म्हणाले, तुम्हाला यातलं काही समजत नाही. पहिली चूक म्हणजे तुम्ही एका पोरीला पळवून नेली. दुसरी चूक म्हणजे बिना परमिटची आणि लायसन्सची गाडी वापरली. तिसरी चूक म्हणजे पळवून आणलेली अल्पवयीन म्हणजे 18 वर्षाच्या आतली पोरगी. आणि समजा ती 18च्या आतली नसली तरी दाखले सगळे जाणतात. एका पाठोपाठ 3 जब्बर गुन्हे. म्हणजे आता तुम्ही नक्कीच जाणार कमीत कमी 5 वर्षासाठी खडी फोडायला आतमध्ये. मुलीच्या घरच्यांनी कंप्लेंट दाखल केली आहे. केस उभी राहील. तिचा निकाल लागेतोपर्यंत तुमची गाडी जप्त. केसचा निकाल लागेल तेव्हा लागेल. तोपर्यंत ही गाडी इथेच पडून राहील भंगार होईपर्यंत. साहेब, या भानगडीतून आम्हाला बाहेर निघायचा काहीतरी मार्ग असेलच की नाही? आमच्यासाठी मारणारे आणि तारणारे तुम्हीच आहात बघा. धीर एकवटून ड्रायव्हर म्हणाला, हा, आत्ता कसं बरोबर बोललासा तुम्ही. तुम्हाला तर माहितीच आहे मी काय खातपीत नाही, घेतबी नाही. पण वरचं लोक खात्याती त्याचं व काय? महिन्याचा हप्ता त्यांना पाठवावाच लागतो या. तो हप्ता आम्ही काय आमच्या पगारातून द्यायचा? आता 2च दिवसापूर्वी इन्स्पेक्शनला आलं होतं तर 25,000चा खर्च आला.
काय समजलासा? तर तेवढा झालेला खर्च तुम्ही द्या. बाकी आम्ही सगळं बघून घेऊ. साहेब, जास्तच होत्या ती नवं हो 25,000. मरून जाऊ हो आम्ही. काही मरत नाही. 50,000ची गाडी आणि ती टॅक्सी म्हणून फिरवून रोज 2-3 हजाराची कमाई करतायसा आणि म्हणतायसा 25,000 जास्त होत्या ती. ऑर्डर दिल्यासारखे फौजदार म्हणाले. चला निघा इथून. आज संध्याकाळपर्यंत पैसे घेऊन या आणि गाडी घेऊन जा. काही गडबड करू नका. 2 हवालदार तुमच्या पाळतीवरती आहेत हे लक्षात ठेवा. ते दोघे निघून गेल्यावर फौजदार साहेबांनी मस्तपैकी सिगारेटचा एक झुरका मारत हवालदाराला आत बोलावले आणि म्हणाले, काय खबर आहे त्या रंगरावाची? भारीच दिसतंय कार्ट. घ्या त्याला आणि त्याच्या साथीदारांना आपल्या तावडीमध्ये घ्या. पोलीस म्हणजे त्याला येरागबायाचा खेळ वाटला होय. चांगला फोडून काढा आणि मग त्याला इकडं आणा. ही आजकालची पोरं हवा डोक्यात भरून सगळ्या जगाला टाचखाली घेतल्याप्रमाणे वागत असत्याती. चांगला नरम करा आणि त्याच्या डोक्यातली समधी हवा बाहेर काढा. पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून कडक सॅल्यूट मारला आणि मोहिमेवरती निघून गेला. थोड्या वेळातच हवालदाराने रंगरावला फौजदार हावरटांच्या समोर उभं केलं. मार खाऊन आधीच गलितगात्र झालेल्या रंगरावच्या कमरेत एक सणसणीत लाथ ठेवून दिली. चल उठ रे, उठ, उठ हरामखोरा, फौजदार आपल्या खास पोलिसी आवाजात म्हणाले. रंगरावाचा रंग केव्हाच उडाला होता. तो कसा तरी धडपडत उभा राहिला आणि रडक्या आवाजात म्हणाला, साहेब, मला गुन्हा कबूल आहे. मग आता मार हो कशाला? तसे फौजदार उठले आणि रंगरावच्या कानाखाली चाळ काढत आपला आवाज वाढवला. पोलीस स्टेशन म्हणजे तुला तुझ्या बापाच्या ठेक्याप्रमाणे की वरली मटक्याचे ऑफिस वाटते रे? इथे आम्ही अगोदरच आमचा हिसका दाखवतो, नंतरच आरोपी किंवा फिर्यादीचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतो. आता सांग, तुला काय सांगायचं आहे? साहेब, सुरेखावरती माझं प्रेम आहे. आम्ही एकदा पळून पण गेलो होतो. दुर्दैवानं आम्ही सापडलो. त्यावेळेस तिचं वय 18 नव्हतं. त्यामुळे माझ्यावरती केस झाली. अरे वा, मोठा पराक्रमी दिसतोयस. काय रे तुझ्या बापाचे नाव? सुभानराव वाघमारे, भूताचा माळवाले. म्हणजे तालुक्याचा मटका किंग आणि हातभट्टीचे उद्योगपती. फौजदाराचा उजवा हात एकदम खाजू लागला आणि उजवा डोळा देखील फडफडू लागला. म्हणजे हा पोरगा सोन्याचं अंड देणारी कोंबडीच आहे म्हणायची. घरी फोन आहे का रे तुझ्या? आहे की साहेब, न समजून रंगराव म्हणाला. मग लाव की घरी फोन. पण साहेब, मी सांगतो तसं करायचं. तुझा काय जोपण वगैरे वगैरे आहे ना, तो काही आहे ते नंतर. साहेब, माझं सुरेखावरती प्रेम आहे हो. आम्ही लग्न देखील केलं होतं हो. पण निर्दयी कायद्याला ते मान्य झालं नाही, कारण ती 18 वर्षांची झाली नव्हती ना. म्हणून तिला पुन्हा पळवून न्यायची असं मी ठरवलं आणि परत धाडस पण केलं साहेब. पण माझ्या साथीदारांनी सुरेखाऐवजी सुट्टीत आलेल्या तिच्या मावस बहिणीला मिशाला पळवून आणून माझी पार गोचीच केली हो. साहेब, आता हे प्रकरण कसं निस्तारायचं ते बघा ना हो. कारण या मिशाचे वय देखील 18च्या आत आहे आणि अपहरणामुळे बदनामी झाली आहे. त्यामुळे तूच आता माझ्याशी लग्न कर म्हणते आहे, असा एकसारखा घोषाच लावलाय. पण साहेब, मिशा असलेल्या मिशाशी लग्न करण्यापेक्षा मला जेलमध्येच जायला आवडेल. म्हणून तर मी पोलिसांना शरण आलोय. बरं, बघू काय करायचंय त्या. अगोदर मला सांग, पळवून नेलेली पोरगी सध्या कुठं आहे त्या? म्हणजे तिला कुठं नेली आहेस आणि कुठे ठेवली आहेस त्या? सांगतो ना साहेब, तिला भूताच्या माळावरील घरात. बाकी तुम्हाला सगळं माहितीच आहे. ठीक आहे, आता तुम्ही लॉकअप मध्ये आराम करा, असं म्हणत फौजदार हावरटांनी हवालदाराला बोलावून सांगितलं की त्या पळवून नेलेल्या मुलीचा मामा काका, ज्याचे नाव वाकडे फाकडे जे काय असेल, त्याला जाऊन सांगा मुलीचा पत्ता लागला आहे. एक टॅक्सी घेऊनच इकडे या म्हणावं. पळा लवकर आणि अगोदर या गुनी पोरांना लॉकअप मध्ये टाका. बाहेर कोणी असतील तर दे पाठवून केबिन मध्ये. आणि हे बघा, आणखीन दोघांना मदतीला घ्या. तेवढ्या टेबलावरचा फोन खणखणला. झटक्यात फौजदारांनी रिसिव्हर उचलून कानाशी लावला आणि समोरच्या पोलिसांना थांबण्याची खूण केली. हॅलो, कोण सुभानराव का? मी फौजदार हावरट बोलतोय.
तुमच्या पराक्रमी पुत्राविषयी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. हो हो, तुमचा पराक्रमी वंशाचा दिवा. नाही दिवटा, हिता आमच्या कब्जामध्ये हाय. हिकडं तिकडं कुठं बी शोधू नकासा त्याला. सरळ हिकडंच या आणि येताना फक्त मोजून ₹1,00,000 आणायचं विसरू नकासा. महत्वाचं म्हणजे अजून गुन्ह्याची नोंदच केलेली नाही. तुम्ही जशा आमची काळजी घेतायसा तशा आम्हाला पण काळजी आहेच की हो तुमची. आणि आम्ही तशी जास्त मारहाण करत नाही. केवळ त्यांना भीती वाटावी इतकीच. ठीक आहे, या तुम्ही. रिसिव्हर ठेवला आणि सदावाकडे केबिनमध्ये आला. या फाकडे साहेब, फौजदार म्हणाले. फाकडे नाही हो, वाकडे साहेब. वाकडेंनी दुरुस्ती केली. हा, वाकडे साहेब, टॅक्सी आणली आहे ना, की पोलीस स्टेशन बघायला आले आहात तुम्ही? टॅक्सी आणली आहे ना साहेब. हे बघा लाकडे साहेब. वाकडे साहेब, मुलीचा शोध लागलाय. 2 पोलीस देतो तुमच्या बरोबर. त्यांना घेऊन भुताच्या माळावर जा आणि अगोदर मुलीला ताब्यात घ्या. तुम्हाला आपली पोर निष्पापच वाटते नाही, पण पोरगी फारच पुढं गेले वाकडे. पळवून नेलेल्या मुलाशी लग्न पण करायला तयार झाले आहे. उद्या कदाचित आपला धर्म जात पण बदलवून घेईल. तेव्हा लवकर करा आणि बसा जरा खुर्चीवरती. तुमच्या भल्यासाठीच आहे. आणि हवालदाराकडे वळून फौजदार म्हणाले, तुम्ही जरा बाहेर थांबा. कुणालाही आतमध्ये सोडायचं नाही. मी थोडं खाजगी बोलतो. ठीक आहे साहेब, म्हणून हवालदार बाहेर निघून गेला. तर मी काय म्हणत होतो, त्या मुलीला इकडे आणून विनाकारण गोंधळ घालू नका. मुलींची लग्न व्हावयाची असतात तेव्हा अशा प्रकरणात विनाकारण गवगवा करायचा नसतो. गुपचाप परस्पर तिकडेच तिच्या गावी जाऊन आईबापाच्या स्वाधीन करा आणि हात झटकून रिकामे व्हा. काय, तिला पोलीस स्टेशनला आणायचा विचार मी बदलला आहे? होय साहेब, तुमचं म्हणणं देखील बरोबरच आहे साहेब. इकडे मी हे प्रकरण कसं थंड करायचं ते बघतो आणि त्या सर्वांना चांगली जन्माचीच अद्दल घडवतो. आरोपी आणि त्याचे साथीदार आमच्या ताब्यात आहेतच. त्यांना कसं नरम केलं आहे ते जाता जाता लॉकअपमध्ये डोकावून पाहायला मात्र विसरू नका. आणि हे बघा फाकडे, सॉरी वाकडे, मी हे प्रकरण माझ्या परीने हँडल करून थंड करतोच. तुम्ही फक्त एवढं करायचं. 2 दिवसात आणखीन मला 20,000 आणि त्या 2 हवालदारांच्या चहा पाण्याचा खर्च द्यायचा. कारण प्रकरण फार काळजीपूर्वक हाताळावे लागत आहे. 2 दिवस झाले डोळाच लागलेला नाही हो. पण साहेब, आता पण परंतु करत बसलात तर मी काही ह्यात जास्त इंटरेस्ट घेत नाही. जसं पुढे जाईल तसं जाऊ देत. कोर्ट कचेरी, पेपरातून बातम्या, पोरीची आणि तुमची बी बेअब्रू, हे सारं काही होऊन जाऊ दे. जगाला शहाणपण शिकवायचा मी थोडीच ठेका घेतला आहे इथे. तुम्ही तर पुढारी माणूस आहात, जरा विचार करा. ठीक आहे साहेब, 2 दिवसात पैसे तुमच्या घरी पोहोचवतो. दिवसभराच्या धावपळीत गुंतलेले फौजदार हावरट रात्रीचे 11 वाजून गेल्यावरती रिकामे झाले. तसं हे अपहरण नाट्य निपटून काढायला दिवस आणि ढिगभर श्रम खर्ची पडले होते. त्या श्रमाचा मोबदला देखील चांगलाच वसूल केला होता. डोक्यावरच्या सपाट माळरानावरून आपला रुमाल फिरवीत घरी जाण्यासाठी बाहेर पडला. गेले 2 दिवस खूप श्रम झाले होते, पण तशी कमाई देखील चांगलीच झाली होती. त्यामुळे ते होते खुशीत. तर वाकडे मिशांवरती पीळ देत मिशाला तिच्या आई-बाबांच्या हवाली करून तणावमुक्त झाल्याच्या खुशीत होते. तर सुभानराव आपल्या कुलदीपक इलेक्शन्स लढवण्यासाठी गुन्हामुक्त झाल्यामुळे आनंदी होते. रंगराव तर विचारूच नका. मिशासाठी लागणाऱ्या ब्लेड आणि फावड्याचा खर्च वाचल्यामुळे थोडक्यात काय, तर इकडे तिकडे चोहीकडे आनंदीच आनंदकडे.